आम्हाला जी पोलिसांनी चिठ्ठी दाखवली त्यामध्ये असा उल्लेख आहे की जे 2 व्यक्ती आहेत त्यांनी माझ्या वडिलांना मानसिक त्रास दिला आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा त्या चिठ्ठीमध्ये मजकूर आहे। कोणाकोणाचे नाव आहे त्या चिठ्ठीमध्ये? त्या चिठ्ठीमध्ये 2 व्यक्तींचे नाव आहेत। शेख रफीक आणि जो एक क्लर्क आहे त्याचं नाव तारडे नावाचा क्लर्क आहे। त्या 2 व्यक्तींचे नाव आहेत। शेख रफीक कोण आहेत? त्या जे शेख रफीक आहेत ते न्यायालयातील जज आहेत आणि त्यांच्या हाताखालचा क्लर्क आहे तो तारडे। तुमची काय मागणी आहे इथून पुढे? आता तो गुन्हा नोंद झालाय, पुढची तुमची काय मागणी असणार? कुटुंबाची काय मागणी तुमच्या? त्या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना न्याय मिळावा। मागणी जर आम्हाला काही नंतर समाधानास्पद जर नाही वाटलं तर आम्ही नंतर तुम्ही बोला आता यापुढे। माझ्या मुलानं घेऊन ठेवल्याबद्दल माहिती दिली। त्यात म्हणजे वळवण येथील न्यायाधीश शेख रफीक आणि त्याच्या जवळचा कारकून तारडे हे मला मानसिक संकट आहेत व आपलं राजीनामा देण्याबद्दल धमक्या देत आहेत। तरी मला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, त्याने मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केली। चिठ्ठीमध्ये उल्लेख आला। हो। तर आता तुमची काय मागणी कुटुंबाची? आम्हाला न्यायालयाने त्या कुटुंबाच्या समाधानासारखा न्याय द्यावा। तुम्हाला म्हणजे आत्महत्याच वाटते का काय घातपात वाटतो, असं काय संशय वाटतो का तुम्हाला? आत्महत्याच वाटते आम्हाला। अगोदर संशय वाटू लागला, पण आम्ही चिठ्ठी पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या मुलाचं लक्ष दिसलं। ओके।